करीत असताना आम्हाला जाणीव झाली पाहिजे की आम्ही देवाची सेवा करत आहोत. एक बंधू माझ्याकडे आले, त्यांनी सांगितले ब्रदर आपल्याला प्रार्थनेला जायचं आहे. दिवसभर प्रार्थना झाली, संध्याकाळी भोजन झालं, रात्री आराम करायला लागले. परंतु आराम करता करता बंधूंनी रात्री 12 वाजेपर्यंत देवबापाच्या गोष्टी केल्या आणि 12च्या पुढे त्यांनी भूताच्या गोष्टी सुरू केल्या. आणि मग हे भूताच्या गोष्टी सकाळी 6 वाजेपर्यंत चालू झाल्या. सकाळी माझ्याकडे खेड्यातलं दूधवाला यायचं, आवाज यायचा, दूध हे दूध. ब्रदरनं काय ऐकलं असं? ब्रदरनं भूतच ऐकलं, पानगावून खाली पडले, पाय मोडला. मिशन दवाखान्यात मी त्यांना ऍडमिट केलं. जसे दिवसभर आम्ही विचार करून रात्रीला स्वप्न तसेच पडतात. म्हणून जाणून ठेवा की देव राज्यात चालत असताना अनेक आशीर्वाद आहेत, ते मिळवण्याची आम्ही खटपट केली पाहिजे. नसता काय होणार आहे? नामागताही कुणास देई याच ठाणा, याच ठाणा मिळतच नाही. नामागताही कुणास देई अजब तुझे संकल्प प्रभू रे, अजब तुझे संकल्प प्रभू रे. विचार माया तसतच नाही याच ठाणा, याच ठाणा. मागामध्ये मिळेल, शोधामध्ये सापडेल, भोकामध्ये दहीचं दार उघडलं जाईल. परंतु आम्ही काय मागतो? देवा बंगला दे, बंगल्याच्या पुढे कार असू दे, आमचं बँक बॅलन्स चांगला असू दे, आणि तरुण मुलं मुली असतील तर देवबापा सुंदर पती किंवा पत्नी दे. आणि म्हणून देवबाप म्हणतो जो स्वतःला नम्र करील, लीन करील ह्या जगामध्ये, त्याला उंच करण्यात येईल. आणि आज आम्ही त्यामध्ये राहिलं पाहिजे. आणि मग लक्षात ठेवा, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. लवाळ का वाचतं? ते नम्र असते, लीन असते, कोणत्याही परिस्थितीत झुकत. पण मोठमोठाले झाडं ताट उभे असतात आणि वाहून जातात. म्हणून आजकालच्या ह्या जमान्यावर लवाळावर शेवाळ जास्त आले म्हणून पाय घसरून पडण्याची शक्यता आहे. सावधान म्हणून चला, फार कठीण काळ आहे. आणि मग देव राज्यात चालत असताना आम्ही किती प्रामाणिक आहोत, किती काम करतो. म्हणून लक्षात घ्या की सुरुवातीला